morning students, welcome back in e-learning videos of physics. In earlier lecture, we have to see some part of the topic magnetism with derivations, some definitions, but in today's lecture, we are going to see one new point, magnetization and magnetic intensity. The name of topic is magnetization and magnetic intensity. Magnetization and magnetic intensity. बघा अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे तर पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल बघितला आहे. त्याच्यामध्ये ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स आपण बघितलेला आहे आणि या पुढच्या लेक्चरमध्ये काही डेफिनेशन्स आहेत, काही डेरिव्हेशन्स आहेत, म्हणजे पुढे एक दोन डेरिव्हेशन्स आहेत. तर त्या दोन डेरिव्हेशनसाठी आपल्याला काही डेफिनेशन्स सांगणार आहेत आणि त्या डेफिनेशन आपण वन बाय वन काय करणार आहे, डिफाइन करणार आहे. तर ॲक्च्युली दोनच डेफिनेशन दिलेले आहेत, एक आहे ते मॅग्नेटायझेशन आणि दुसरे आहे ते मॅग्नेटिक इंटेन्सिटी. परंतु राहिलेल्या ज्या तीन डेफिनेशन्स आहेत आपण त्या मुद्दाम म्हणून ॲड केलेत, कारण का तर डेरिव्हेशनसाठी डेफिनेशन आपल्याला काय करणार आहे, लागणार आहे. तर याची पहिली जी डेफिनेशन आहे ती बघा कोणती, वन मॅग्नेटायझेशन. पहिली कुठली असेल, मॅग्नेटायझेशन. आता मॅग्नेटायझेशन आपण इंडिकेट करतोय एम न, कशाने इंडिकेट करतोय, एम, लेटर कॅपिटल एम. Magnetization is defined as it is the ratio of net magnetic dipole moment per unit volume. काय असेल, m is equal to m net divided by volume, means m net divided by v. Magnetization is defined as it is the ratio of net magnetic dipole moment per unit volume. राइट, तर ही डेफिनेशन आहे नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर व्हॉल्यूम. याचे जे एसआय युनिट आहे, याचे एसआय युनिट काय असणार आहे, एम्पियर पर मीटर किंवा एम्पियर मीटर इनवर्स. याचे एसआय युनिट काय आहे, एम्पियर पर मीटर किंवा एम्पियर मीटर इनवर्स. आणि मग याच्यावरचे डायमेन्शन्स काय असतील, तर डायमेन्शन बघा m रेस टू बघा m रेस टू 0, l रेस टू -1, t रेस टू 0, i रेस टू 1. कारण एम्पियर म्हणजे करंट असेल आणि मीटर म्हणजे लेंथ असेल, ते सोडून बाकी सगळी काय असणार आहे, 0 असणार आहे. तर हे होतं कशाचं, मॅग्नेटायझेशन बद्दल. आपण जे आता पहिली डेफिनेशन ही कशाची होती, मॅग्नेटायझेशन. आता अगोदरच्या सिलेबस मध्ये त्याला m z ने डिफाइन करते, कशानं, m z न. आता आपण फक्त कशाने डिफाइन केलंय, m न. मॅग्नेटायझेशन. दुसरी आहे ती मॅग्नेटिक इंटेन्सिटी. दुसरी डेफिनेशन कुठली आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बघा दुसरी डेफिनेशन कुठली आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, इंडिकेट करतोय h न. दुसरी डेफिनेशन कुठली आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, इंडिकेट करतोय आपण कशानं, लेटर h. Magnetic intensity is defined as it is the ratio of strength of magnetizing field to the permeability of free space. बघा H is equal to strength of magnetizing field to the permeability of free space. B म्हणजे काय, याच्यामध्ये B हे जे लेटर आहे त्याला म्हणतो आपण strength of magnetizing field आणि μ0 हे जे लेटर आहे त्याला म्हणतो आपण काय, permeability of free space. कारण परमॅबिलिटी ही मॅग्नेटिझम मध्ये असते, परमिटिव्हिटी ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये असते. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. राइट, मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ अ मटेरियल इज डिफाइंड एज इट इज द रेशियो ऑफ स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटाइजिंग फील्ड टू द परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. इट्स SI unit is also ampere per meter or ampere meter inverse. Its dimensions are also m raised to 0, l raised to -1, t raised to 0, i raised to 1. तर असं हे दोन डेफिनेशन आपण बघितलं आहे. एक होती ती मॅग्नेटायझेशन आणि दुसरी आहे ती मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बरोबर. तर याच्यानंतर जी तिसरी डेफिनेशन आहे बघा, तिसरी डेफिनेशन आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय डेफिनेशन आहे, तर मॅग्नेटिक
susceptibility, magnetic susceptibility. आपण इंडिकेट करतो लेटर काय, लेटरचं नावच आहे काय, त्या लेटरला म्हणायचं काय, काय म्हणायचं काय, बरोबर. मराठीमध्ये बघतो त्या लेटरला म्हणायचं काय, लेटरचं नाव काय काय, राईट. बघा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी नाव आहे SUSCEPTIBILITY, magnetic susceptibility. The magnetic susceptibility is defined as it is the ratio of magnitude of the intensity of magnetization to the magnetic intensity. हा सिंपल रेशो आहे. काय बघा magnetic susceptibility काय is defined as it is the ratio of magnitude of magnetic intensity, it is the ratio of magnitude of intensity of magnetization to the magnetic intensity. M is the intensity of magnetization to the magnetic intensity. H म्हणजे काय असेल magnetic intensity. तर अशा प्रकारे तुम्हाला काय मिळालं काय H व्हॅल्यू. The magnetic susceptibility is defined as it is the ratio of magnitude of intensity of magnetization to the magnetic intensity. तर अशा प्रकारे आपण किती डेफिनेशन बघितलं बघा, तीन डेफिनेशन बघितले आहे. मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, बरोबर. याच्यानंतर एक दोन डेफिनेशन्स आहेत, परमियाबिलिटी, मॅग्नेटिक परमियाबिलिटी आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटी. कोणते दोन डेफिनेशन आहेत, मॅग्नेटिक परमियाबिलिटी आणि रिलेटिव्ह परमियाबिलिटी. बघा डेफिनेशन नंबर 4 मॅग्नेटिक परमियाबिलिटी. काय म्हणतात आपल्याला मॅग्नेटिक परमियाबिलिटी, मॅग्नेटिक परमियाबिलिटी म्यू 0. मॅग्नेटिक परमियाबिलिटी आपण म्हणतो म्यू, राईट. The magnetic permeability is defined as it is the ratio of magnitude of total magnetic field inside the material to the intensity of magnetizing field. बघा हे आपण इंडिकेट करतो म्यू ना, म्यू इज इक्वल टू टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मटेरियल टू द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बघा आपण डिफाइन करतो आपण काय मॅग्नेटिक परमियाबिलिटी डिनोटेड बाय लेटर म्यू. It is defined as it is the ratio of total magnetic field inside the material to the magnetic intensity, right. That is mu is equal to B upon H. Total magnetic field inside the material to the magnetic intensity is called as काय म्हणतो त्याला आपण magnetic permeability. आणि लास्ट वन डेफिनेशन असेल रिलेटिव्ह परमियाबिलिटी. त्याला आपण काय म्हणतोय रिलेटिव्ह परमियाबिलिटी. रिलेटिव्ह परमियाबिलिटी त्याला इंडिकेट करतो आपण म्यू आर. कशाने इंडिकेट केलेला आहे म्यू आर. बघा कशाने इंडिकेट केलेला आहे म्यू आर, राईट. इट इज रिटन बाय लेटर म्यू आर. रिलेटिव्ह परमियाबिलिटी इज डिफाइंड as बघा relative permeability is defined as it is the ratio of magnetic permeability to the permeability of free space. Relative permeability is defined as it is the ratio of magnetic permeability to the permeability of free space. That is mu r is equal to mu upon mu 0, right. तर अशा प्रकारे आपण किती डेफिनेशन्स बघितले आहेत बघा. तर ऍक्च्युअली आपल्याला डेफिनेशन्स आहेत 2, परंतु पुढे आपल्याला लागतात 5, म्हणून आपण 5 ही डेफिनेशन्स काय केलेल्या आहेत याच्यामध्ये बघितलेल्या आहेत, राईट. तर यानंतर आपण पुढचं एक डेरिव्हेशन बघणार आहे की जे अतिशय सिंपल आहे. बघा जे या सगळ्या डेफिनेशन्स वरती काय असेल डिपेंड असेल असं आपण काय करतोय एक डेरिव्हेशन बघतो, राईट. तर त्याचं नाव थोडं लेंदी आहे, जे त्या पॉइंट मध्येच ते आहे, परंतु आपण घेताना थोडं बाजूला घेतलं आहे मला कळावं असं. बघा काय आहे रिलेशन बिटवीन, पॉइंटचं नाव आहे रिलेशन बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी H, रिलेशन बिटवीन H and
magnetization M for a magnetic material, for a magnetic material, for a magnetic material, for a magnetic material placed in magnetizing field, placed in magnetizing field, placed in magnetizing field. तो टाइटल क्या है बघा, relation between magnetic intensity H and magnetization M for a magnetic material placed in magnetizing field. We know that we have to consider, first point, we have to consider any magnetic material. For example, we have to consider a rod, magnetic material, right? Let us consider any magnetic material in a magnetizing field. For example, we have to consider a solenoid, right, with n number of turns, length L and carrying current I. बघा, जे मॅग्नेटिक मटेरियल आपण कन्सिडर केले हे रॉडच्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि ते जर आपण सोलेनॉइड म्हणून जर कन्सिडर केलं तर सोलेनॉइडची जी लेंथ असेल ती L असेल, नंबर ऑफ टर्न्स असतील N आणि त्यातून जो फ्लो होणारा करंट आहे किती असेल I असेल. तर त्यावेळी जी मॅग्नेटिक फील्ड असेल इनसाइड द सोलेनॉइड ती किती असेल पहा. हा तुमचं टायटल आहे, राईट. याच्यापुढे फर्स्ट पॉइंट आपण काय कन्सिडर केला, we have to consider any magnetic material, that is here we have to consider a rod, right, with rod means solenoid. आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, सोलेनॉइड ज्याचे n नंबर ऑफ टर्न्स आहेत, लेंथ L आहे आणि त्यातून किती करंट फ्लो होतोय I एवढा करंट फ्लो होतोय. तर जर तुम्ही सोलेनॉइड कन्सिडर केला तर सोलेनॉइडच्या इनसाइडला मॅग्नेटिक फील्ड किती असेल. The inside magnetic field of solenoid is given by B naught is equal to mu 0 n I. काय असेल mu 0 n I, where B naught is called as magnetic field inside the solenoid and is the number of turns wound on the solenoid and I is current flowing through that solenoid, right, where mu 0 is called as permeability of free space. या mu 0 ला आपण काय म्हणतोय, permeability of free space. Then we know that we have to calculate the magnetic field inside the material, that is solenoid, but the magnetic field inside the material, this is the magnetic field inside the solenoid, right. We have to consider a material in the form of rod. When you have to consider solenoid, inside magnetic field is that, but when you have to consider a rod, at that time the magnetic field is Bm is equal to mu 0 m. Bm is equal to mu 0 m, where m is the magnetization. M is called as magnetization, right. But we know that this is the total magnetic field inside the material, this is the magnetic field of material, means you have to consider rod. Therefore the total magnetic field, this is equation number 1, equation number 2, right, from 1 and 2, from 1 and 2, B is equal to B0 plus Bm. Therefore B is equal to B0 is mu 0 ni plus Bm is mu 0 into m. But we know that magnetic intensity, H is the product of number of turns into the current. Magnetic intensity H is the product of number of turns into the current. Therefore this equation becomes B is equal to mu 0 H plus mu 0 M. Then we have to take common mu 0. Therefore B is equal to mu 0 inside the bracket H plus M, inside the bracket H plus M. Then we will take this mu 0 here. Therefore H plus M is equal to B upon mu 0. We have to put H here and therefore B upon mu 0 minus M. This is the magnetic intensity of that rod.
ज्या जो रॉड तुम्ही मटेरियलचा ज्या मटेरियलचा रॉड तुम्ही कन्सिडर केला आहे त्या मटेरियलची ही काय असेल मॅग्नेटिक इंटेन्सिटी बरोबर. The above equation shows that the magnetic field B induced in the material depends upon both magnetic intensity H and magnetization M. त्या दोघांवरती काय असणार आहे मॅग्नेटिक फील्ड डिपेंड असेल. बघा हे जर इक्वेशन आपण कन्सिडर केलं तर या इक्वेशन वरून इथे असणारी जी मॅग्नेटिक फील्ड आहे तिथे इंड्यूस झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती दोघांवरती डिपेंड्स असेल. ती मॅग्नेटिक इंटेन्सिटीवरती डिपेंड्स असणार आहे आणि ती मॅग्नेटायझेशन वरती डिपेंड्स असणार आहे. म्हणजे या दोघांवरती ती काय असेल डिपेंड्स असेल. तर अशा प्रकारे हे सिंपल रिलेशन आपण काय केलेलं आहे कन्सिडर केलेलं आहे. तर आपण काय म्हणलं रिलेशन बिटवीन H अँड M. H म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी, M म्हणजे काय असेल व्हॉट इज मीन बाय M. M इज नथिंग बट मॅग्नेटायझेशन. आणि हे कुठे प्लेस केले तर मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये प्लेस केले राईट. इनिशियली वी नो दॅट we have to consider any magnetic material in the form of rod. If you consider a solenoid, then the magnetic field inside the solenoid is B0 is equal to mu 0 Ni. But when you have to consider a rod, magnetic material in the form of rod, at that time the magnetic field is Bm is equal to mu 0 M. From equation 1 and 2 दोघांचे ऍडिशन करा. इक्वेशन 1 मिळाले, इक्वेशन 2 मिळाले, दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन करा. B is equal to B0 plus Bm मिळेल. मग या दोघांची व्हॅल्यू काय आहे ती याच्यामध्ये ठेवा. मग काय होईल B is equal to mu 0 Ni plus mu 0 M होईल. बट H is equal to काय आहे H म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी हा प्रोडक्ट आहे नंबर ऑफ टर्न्स इनटू करंटचा. त्यामुळे B is equal to mu 0 H plus mu 0 M मिळेल. दोन्हीमधून mu 0 कॉमन काढा आतमध्ये काय आहे H plus M. म्हणजे काय की इथं इंड्यूस झालेली जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही दोन फॅक्टरवरती डिपेंड्स असेल. एक असेल मॅग्नेटिक इंटेन्सिटीवरती आणि दुसरी असेल मॅग्नेटायझेशनवरती. आणि मग हे इक्वेशन आपण कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलंय मॅग्नेटिक इंटेन्सिटीच्या फॉर्ममध्ये आपण हे इक्वेशन कन्वर्ट केलेलं आहे बरोबर. तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे ही इक्वेशन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचे एक आहे ते काय बघा असंच इक्वेशन आहे ते आपण काय करणार आहे बघणार आहे. बघा याच्या पुढचं इक्वेशन काय आहे रिलेशन बिटवीन परमेबिलिटी अँड ससेप्टिबिलिटी ऑफ ए सबस्टन्स अँड रिलेटिव्ह परमेबिलिटी. बघा रिलेशन बिटवीन सिंपल आहे रिलेशन बिटवीन परमेबिलिटी म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय म्यू परमेबिलिटी अँड ससेप्टिबिलिटी म्हणजे काय ऑफ ए सबस्टन्स बरोबर का यांच्याबद्दल रिलेशन आपण बघणार आहे. आता हे रिलेशन बोलताना रिलेशन सिंपल आहे आपल्याला माहित आहे when you have to consider any magnetic material you have to consider any magnetic material and when this magnetic material is placed in magnetizing field at that time we know that magnetic field is induced inside the material right then quality is B0 right. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे. बघा when a magnetic material is placed in a magnetizing field then the field inside the magnetic material is the resultant of magnetizing field B0 and induced magnetic field Bm. त्याच्या मटेरियलमध्ये तयार झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे B0 आणि त्याच्यामध्ये इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड आहे ती Bm. रिझल्टंट म्हणजे काय टोटल मॅग्नेटिक फील्ड राईट. तर B इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो B0 plus Bm. This is the magnetic field inside the material. This is the induced magnetic field in the material and B is the total magnetic field of the material. But तुम्हाला माहित आहे but B0 is equal to mu naught H and Bm is equal to mu 0 M right. मग या व्हॅल्यू पुट करा काय मिळेल B is equal to mu 0 H plus mu 0 M. मग या दोन्ही पण आपल्याला काय बाहेर काढावं लागेल mu 0 बाहेर काढावं लागेल
म्हणजे b इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला म्यू 0 h प्लस m. परंतु याच्यामध्ये बट दिस b इज नथिंग बट this b means total magnetic field. This total magnetic field is the product of susceptibility into magnetic intensity. Chi h. This is the product of this b means this is m, right? Magnetization. Magnetization is the product of susceptibility into magnetic intensity. सॉरी तर मी तुम्हाला b म्हणून सांगितलं होतं तर नाही m म्हणजे काय असेल m म्हणजे मॅग्नेटायझेशन. Magnetization is the product of susceptibility into the magnetic intensity. Therefore, this equation becomes B is equal to mu 0 inside bracket H plus chi into H. Therefore, B is equal to mu 0 and 1 plus chi. We take outside H. त्याच्या दुसऱ्या साइडला आपण H बाहेर करू. बट हे जे b आहे त्या b ला आपण रिप्लेस करू बट दिस b इज इक्वल टू mu 0h. मग इथं पुट करा काय होईल mu 0h इज इक्वल टू mu 0h mu h सॉरी mu 0h फक्त mu h असेल. आतमध्ये काय असेल 1 प्लस काय आणि बाहेर काय असेल h. तर हे h आणि हे h काय होईल कॅन्सल होईल आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळेल mu इज इक्वल टू mu 0 into 1 प्लस काय. मग हे मी इकडे घेतलं तर काय होईल तर हे तुम्हाला इक्वेशन मिळालं. आणि याच्यानंतर जर असं आपण कन्सिडर केलं mu डिवाइडेड बाय या mu 0 या साइडला घ्या mu 0 इज इक्वल टू 1 प्लस काय. तर तुम्हाला माहिती आहे द रेशो ऑफ magnetic permeability to the permeability of free space is called as relative permeability. म्हणजे mu r is equal to 1 plus chi. This is called as relation between relative permeability and magnetic susceptibility. हे जे इक्वेशन आहे लास्टचं हे कशामध्ये रिलेशन आहे तर relative permeability आणि magnetic susceptibility. हे रिलेशन कशामध्ये आहे relation between magnetic permeability then permeability of free space and magnetic susceptibility. तर सिंपल आहे b is equal to b0 plus bm आपल्याला माहिती आहे याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये भेटला आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं b0 ची व्हॅल्यू पुट केली bm ची व्हॅल्यू पुट केली हे आपल्याला मिळालं. त्याच्यामध्ये mu0 आपण कॉमन काढलं राहिलं काय h plus m. परंतु याच्यामध्ये जे मॅग्नेटायझेशन आहे हा कशाचा प्रोडक्ट आहे तर ससेप्टिबिलिटी इनटू मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणि मध्ये आपण इथं पुट केलं या दोन्हीतून h बाहेर आणि त्या साइडला. परंतु b म्हणजे काय असतोय mu आणि h असतोय. मग ही व्हॅल्यू आपण इथं पुट केली मग h आणि h काय होतं कॅन्सल होतं आणि तुम्हाला मिळतं mu इज इक्वल टू mu 0 into 1 प्लस काय. आणि मग ते mu 0 या साइडला घ्यायचं mu अपॉन mu 0 into 1 प्लस काय. आणि मग त्या दोघांचा प्रोडक्ट केल्यानंतर त्या दोघांचा रेशो केल्यानंतर तो रेशो काय असतोय रिलेटिव्ह परमेबिलिटीचा असतोय. आणि मग आपल्याला रिलेशन मिळतंय relative permeability and magnetic susceptibility. बरोबर का. तर अशा प्रकारे हे डेरिव्हेशन आपण काय केलं आहे डिराइव्ह केलेलं आहे. बघा जो पुढचा पॉइंट आहे त्याला म्हणजे आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स. म्हणजे तीन टाइपचे मटेरियल्स आहेत डायमॅग्नेटिझम पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. तर यातला पहिला जो आहे कन्सिडर द फर्स्ट इज डायमॅग्नेटिझम. And then what is meant by diamagnetic substance or what is meant by diamagnetic material? The material of the substance which is weakly repelled by the magnet is called as diamagnetic substance and the phenomenon is called as diamagnetism. त्या phenomenon ला आपण काय म्हणतोय diamagnetism. बरोबर. तर पहिल्यांदा आपण याच्या काय प्रॉपर्टीज बघू म्हणजे याची थेअरी बघू म्हणजे याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत म्हणजे काय इफेक्ट होतो. तर यासाठी आपण दोन डायग्राम ड्रॉ करणार आहे. याच्यामध्ये ही असेल फर्स्ट डायग्राम आणि इथं असेल ही सेकंड डायग्राम. तर याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. इथं असणार आहे ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट त्यानंतर ही असेल रेडियस. इथं असणार आहे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन या साइडला आहे करंट पण या साइडला मूव्ह होतोय. काही करंट हे या साइडला मूव्ह होतात बरोबर का. त्यानंतर ही झाली फिगर 1. जर
क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मोशन ऑफ इलेक्ट्रॉन बघायला आपण. आता ही जी मोशन आहे इलेक्ट्रॉनची ही क्लॉकवाईज मोशन आहे. इथं ही असणार आहे मॅग्नेटिक फील्ड, इथं ही आपण कन्सिडर करतोय रेडियस. त्यानंतर इथं असणार इलेक्ट्रॉन हा अँटी क्लॉकवाईज मूव्ह व्हायला लागला, त्यामुळं करंट ही कसा मूव्ह होतोय, अँटी क्लॉकवाईज मूव्ह होतोय. इथला जो करंट आहे तो काय असेल, क्लॉकवाईज असेल. बघा तर या दोन डायग्राम तुम्हाला दिसतात. जी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे ती अशी असेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. तर या दोन डायग्राम ऑब्झर्व केल्यानंतर आपण काय कन्सिडर केले, तर याचा फर्स्ट पॉइंट, consider an electron revolving in an orbit around the nucleus. हा एक ॲटम आहे आणि त्या ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस असणार आहे आणि आउटसाइडला कोण आहे, इलेक्ट्रॉन आहे. आणि हा इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती काय व्हायला लागला आहे, रिव्हॉल्व व्हायला लागला आहे. आणि इलेक्ट्रॉन जेव्हा रिव्हॉल्व होतोय तेव्हा तो कशाशी इक्वल असतोय, करंट टू. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, बघा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द करंट लूप. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन हा कशाशी इक्वल आहे, तर करंट लूपशी इक्वल आहे, राईट. आणि मग ज्यावेळी हा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन किंवा करंट लूप हे काय होतात, एक्स्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण प्लेस करतो. when this electron or current loop is brought in external field, the field induced current. ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन किंवा हा करंट लूप ज्यावेळी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करतात तर त्यावेळी काय होतंय, फील्ड करंट इंड्यूस करते अकॉर्डिंग टू द लेंझिस लॉ. म्हणून लेंझिस लॉ आपण बघणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये. तर अकॉर्डिंग टू लेंझिस लॉ ज्यावेळी हे करंट लूप किंवा हा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रोमॅग्नेटिक फील्डला टच करतात किंवा एंटर करतात त्यावेळी याच्यामध्ये काय होतोय, करंट इंड्यूस होतोय, बरोबर. ही झाली सेकंड. थर्ड आपण कन्सिडर करतोय द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. म्हणजे ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन किंवा हा करंट लूप एक्स्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये ब्रॉट होता त्यावेळी इथे काय होतोय, करंट इंड्यूस होतोय. आणि त्यावेळी त्याची डायरेक्शन ही इम्पॉर्टंट असते, बरोबर. The direction of induced current I is such that the magnetic field created by the current. करंट हा दोन प्रकारे होऊ शकतो. एक मॅग्नेटिक फील्ड ने क्रिएट केलेला करंट आणि दुसरा इंड्यूस झालेला करंट. बघा दोन टाइपचे करंट आहेत. मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार झालेला करंट एक आणि दुसरा इंड्यूस झालेला करंट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मुळे, बरोबर का. When the direction of induced current is such that the magnetic field created by the current is opposite to the direction of applied magnetic field. जी इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन असते ही मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार झालेल्या करंटच्या डायरेक्शनच्या काय असते, अपोजिट असते. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार झालेला करंट आणि इंड्यूस्ड करंट हा येतो इथं बघा आय म्हणले, हा झाला इंड्यूस्ड करंट. इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार झालेल्या करंटची डायरेक्शन दोघांची डायरेक्शन कशी असते, अपोजिट असते. हे डायग्राम तुम्हाला दिसतंय. त्यानंतर जर पेअर ऑफ ऑर्बिट आपण कन्सिडर केले नाही तर म्हणजे आउट ऑफ पेअर ऑर्बिट्स फॉर वन लूप वेअर द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज सेम ॲज दॅट ऑफ द लूप करंट. बघा जर ओन्ली वन लूप आपण कन्सिडर केला किंवा पेअर ऑफ ऑर्बिट्स आउट ऑफ पेअर ऑफ ऑर्बिट्स द डायरेक्शन ऑफ करंट लूप अँड direction of induced current is same. बघा direction of current loop and direction of induced current ही सेम असते out of pair of orbits जर असेल तर. आणि यावेळी जो नेट करंट असतो, लूप करंट असतो, जो नेट लूप करंट असतो हा इफेक्टिवली काय होतोय, इनक्रीज होतोय. कधी, जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इनक्रीज केली तर. बघा तर कंडिशन अशी आहे, आउट ऑफ पेअर ऑफ ऑर्बिट जर कन्सिडर केला तर लूप करंट आणि इंड्यूस्ड करंट हे सेम डायरेक्शनला असतात. त्यामुळे तिथली जी नेट इलेक्ट्रिक फील्ड, नेट मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती इनक्रीज होऊ शकते किंवा जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इनक्रीज झाली तर, बरोबर. हा झाला चौथा पॉइंट. तिसरा पॉइंट, चौथा पॉइंट असा असेल बघा, फॉर द करंट लूप वेअर द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ लूप करंट. पहिल्यांदा आपण सेम बघितलं म्हणजे लूप करंट आणि इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन सेम असताना डायपोल मोमेंटची व्हॅल्यू इनक्रीज केल्यानंतर मॅग्नेटिक फील्डची जी व्हॅल्यू आहे ती इनक्रीज होते हे बघितलं.
दुसऱ्या केसमध्ये काय आता की डायरेक्शन ऑफ करंट फ्लो आणि डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. बघा डायरेक्शन ऑफ करंट फ्लो आणि डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट जर अपोज असेल तर त्यावेळी तिथली जी मॅग्नेटिक फील्ड आहे, तिथली जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ती काय होते, रिड्यूस होते. म्हणजे सेम याच्यावर कन्क्लुजन काय आहे, जर करंट फ्लोची डायरेक्शन आणि इंड्युस्ड करंटची डायरेक्शन जर सेम असेल तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इन्क्रीज होते. आणि दुसरं जर करंट फ्लोची डायरेक्शन आणि इंड्युस्ड करंटची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट काय होते, डिक्रीज होते. आणि त्यामुळे the net magnetic dipole moment opposite to the direction of applied external magnetic field. याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काय मिळतंय, जी नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ही एक्झॅक्टली अपोजिट असते कशाच्या, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनच्या. राईट, द नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ अप्लाइड एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. अप्लाय केले एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आणि नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे एक्झॅक्टली काय असतात, अपोजिट असतात. आणि मग याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिले आहेत. मग याच्यामध्ये कॉपर असेल, लेड असेल, गोल्ड मेटल असेल, प्लास्टिक असेल, वॉटर असेल, वूड असेल, सिलिकॉन, ग्लास, बिस्मथ, हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहेत, तर डायमॅग्नेटिक मटेरियलचे आहेत. बरोबर का. तर अशा प्रकारे आपण काय केलं, हे याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. याच्यानंतर याच्या प्रॉपर्टीज 4-5 प्रॉपर्टीज आहेत. ज्या प्रॉपर्टी अतिशय सिंपल आहे, ज्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या अतिशय सिंपल आहेत. तर आपण वन बाय वन याच्या प्रॉपर्टीज बघा. प्रॉपर्टीज पहिली प्रॉपर्टी आहे कोणती, द सबस्टन्स which is weakly repelled by magnet is called as a diamagnetic substance. जो सबस्टन्स मॅग्नेट पासून वीकली रिपेल्ड होतो त्याला आपण काय म्हणतोय, डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतोय. दुसरी प्रॉपर्टी, when this diamagnetic substance is placed in an external magnetic field. हा जो diamagnetic substance आहे याला जर आपण external magnetic field मध्ये प्लेस केलं तर the induced magnetic field inside the material repels the magnetic lines of forces resulting in the reduction in magnetic field inside the material. बघा, when diamagnetic material is placed in an external magnetic field then magnetic field is induced inside the material. बघा की ज्यावेळी या डायमॅग्नेटिक मटेरियलला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस्ड करतोय त्यावेळी त्या मटेरियल मध्ये इनसाइडला काय तयार होते, इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि ही जी इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड आहे ती काय करते, तर त्या मटेरियल मध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्यांना ती काय करते, रिपेल करते. त्यामुळं जी रिझल्टिंग मॅग्नेटिक फील्ड असेल याच्यामध्ये काय होतं, रिडक्शन होतं इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड. बघा मी परत सांगतोय की ज्यावेळी हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपण कुठं प्लेस करतोय, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये, त्यावेळी त्या मटेरियलच्या इनसाइडला मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड काय करते, तर त्याच्यामध्ये असलेल्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत यांना रिपेल करतात. आणि रिपेल केल्यामुळं जी टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामध्ये काय येतं, रिडक्शन. अशी ही दुसरी प्रॉपर्टी आहे. तिसरी प्रॉपर्टी काय आहे, जर हे डायमॅग्नेटिक मटेरियल किंवा डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा जर एक्सटर्नल नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण प्लेस केला तर हे सबस्टन्स मूव्ह होतात स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट ऑफ द फील्ड. कसे मूव्ह होतात, स्ट्रॉंगर टू वीकर पार्ट ऑफ द फील्ड. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी आहे, हा जो सबस्टन्स आहे, हा जो डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा आपण एखाद्या रॉडच्या फॉर्म मध्ये कन्सिडर केला. when you consider a diamagnetic substance is in the form of rod and when this diamagnetic material is suspended freely in a uniform magnetic field, external uniform magnetic field. बघा आपण सिंपली आहे की डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा कोणत्या फॉर्म मध्ये घ्यायचा, एखाद्या रॉडच्या फॉर्म मध्ये घ्यायचा. आणि हा रॉड काय करायचा, तर फ्रीली सस्पेंड करायचा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. तर त्यावेळी त्या रॉडची लेंथ ही परपेंडिक्युलर असते direction of magnetic field ला. Right, we have to consider a diamagnetic substance in the form of rod, then this rod is freely suspended in external magnetic field. At that time the length of rod is perpendicular to the direction of propagation of or direction of external magnetic field.
ही प्रॉपर्टी होती नंबर 4. 5 नंबरची प्रॉपर्टी काय आहे बघा. इन द absence ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इज 0. बघा, जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स वरती आपण कोणतीही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय नाही केली तर त्यावेळी त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही काय असते 0 असते. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असते 0 असते. इन द absence ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स इज 0. राइट. फिफ्थ प्रॉपर्टी, डायमॅग्नेटिक मटेरियल लुजेस देअर मॅग्नेटिझम आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे डायमॅग्नेटिक सबस्टन्स वरती ज्यावेळी आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय करतोय त्याच वेळी त्याला काय असते मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी असते. ज्यावेळी तुम्ही अप्लाय केलेले फील्ड रिमूव्ह करताय त्यावेळी त्याची मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी काय होते नाहीशी होते. म्हणजे थोडक्यात काय, जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर डायमॅग्नेटिझमची प्रॉपर्टी किंवा मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी असणार. जर अप्लाय केलेली फील्ड रिमूव्ह केली तर मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी काय होते रिमूव्ह होते. ही याची 6वी प्रॉपर्टी होती. आणि लास्ट प्रॉपर्टी काय आहे तर एखादी यू आकाराची ट्यूब आपण कन्सिडर केली आणि यू आकाराच्या ट्यूब मध्ये एका आर्मला आपण जर डायमॅग्नेटिक लिक्विड फील्ड केलं आणि या ट्यूबला जर स्ट्रॉंग मॅग्नेट असलेल्या पोल पीस मध्ये आपण प्लेस्ड केलं तर एका आर्ममध्ये जे लिक्विड आहे ते लिक्विड काय होतं लोअर्ड होतं. बघा, आपण काय कन्सिडर केलं, एक यू आकाराची ट्यूब घ्यायची, त्याच्या एका आर्ममध्ये आपण काय करायचं डायमॅग्नेटिक लिक्विड प्लेस्ड करायचं आणि याला स्ट्रॉंग पोल पीसेस मध्ये प्लेस्ड करायचं. तर त्यावेळी ज्या आर्ममध्ये तुम्ही लिक्विड घेतलंय त्याची लेवल काय होते डिक्रीज होते. बरोबर. आणि लास्ट आहे याची जी ससेप्टिबिलिटी आहे, द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल इज लो अँड निगेटिव्ह. याची जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे ती कशी आहे लो आहे आणि निगेटिव्ह आहे. आणि याची जी रेंज आहे ती -10⁻³ टू -10⁻⁵ ही त्याची रेंज आहे. ससेप्टिबिलिटीची रेंज आहे कुणाच्या डायमॅग्नेटिक मटेरियलच्या. तर आता आपण या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे तर डेफिनेशन्स बघितल्या, डिफरंट डेफिनेशन्स बघितल्या आणि त्याच्यानंतर हे आपण काय बघितलं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स आणि त्याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे डायमॅग्नेटिझम. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम.